भूगोल विषयाचे आपण 111 प्रश्न घेणार आहोत. रॅपिड रिव्हिजन समजा याला. अत्यंत कमी वेळेमध्ये आपण 111 प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आहे, भारताला किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7517. प्रश्न दुसरा, भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? याचं उत्तर पर्याय क्रमांक 1, केरळ. प्रश्न तिसरा, भारतातील कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? योग्य उत्तर हरियाणा. चौथा प्रश्न आहे, पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात? योग्य उत्तर आहे कालबैसाखी. दलदलयुक्त मृदा कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे? योग्य उत्तर ताग. भारतात लागवडीखालील सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पंजाब. खालीलपैकी अचूक जोडी कोणती? तर याची योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 1, भाकरा नानगल सतलज नदीवर आहे. इतर 3 जोड्या चुकीच्या आहेत. कारण हिराकूड महानदीवर आहे, नागार्जुन सागर कृष्णा नदीवर आहे आणि सरदार सरोवर नर्मदा नदीवर आहे. प्रश्न 8, भारतातील एकूण पिकाखालील जमिनीपैकी किती टक्के जमीन तांदळाखाली आहे? योग्य उत्तर 22%. तेलबियाच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? योग्य पर्याय क्रमांक 2, गुजरात. तेल व नैसर्गिक वायू महामंडळाला खालीलपैकी कोणती संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरवते? परमहंस. भारतातील सुती वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र कोणते? तर ऐतिहासिक काळापासून भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते मुंबई. कॉटनोपोलिस सुद्धा या मुंबईला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, भारतात सर्वाधिक साखर कारखाने असणारं राज्य कोणतं? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. भारतात सिमेंटचा पहिला कारखाना चेन्नईला सुरू झाला होता. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किलोमीटर आहे? तर दक्षिण उत्तर आहे 3214, पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? योग्य उत्तर बेसॉल्ट. उन्हाळ्यात उत्तर भारतात अतिउष्ण वारे वाहतात, त्यांना काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात लू. योग्य उत्तर 4. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात वन क्षेत्र सर्वात कमी आहे? योग्य उत्तर राजस्थान, कारण ते वाळवंट जास्त आहे. भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत कोणता आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, अरवली पर्वत. पुढचा प्रश्न, भारतातील अर्वाचीन वली पर्वत कोणता आहे? योग्य उत्तर हिमालय, पर्याय क्रमांक 4. गंगा नदीची पहिली वितरिका कोणती आहे? हुगळी. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? तर हा थोडा प्रश्न कन्फ्यूज आहे, कारण 2011च्या जनगणनेनुसार बिहारमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता आहे, पण इथे आपल्याला पर्यायच नाही. प्रश्न 22, भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. विंध्य पर्वत खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर योग्य उत्तर आहे वालुकाश्म. भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते? वायव्य भागात सगळ्यात जास्त तापमान असते. कोणत्या मृदेत लोह संयुगाचे प्रमाण अधिक असते? तांबड्या. सेंद्रिय घटकाचे प्रमाण कोणत्या मृदेत जास्त असते? योग्य उत्तर आहे दलदलयुक्त. पुढचा प्रश्न आहे, सतलज नदी कोणत्या सरोवरातून उगम पावते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राकस. भारतात किती टक्के क्षेत्र वनांनी व्यापलेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 23%. परंतु अलीकडच्या सर्वेमध्ये 24.6% क्षेत्र व्यापलेलं आहे, परंतु आधीच्या पुस्तकानुसार 23% योग्य उत्तर आहे. भारतातील एकूण जमिनीपैकी किती टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे? योग्य उत्तर आहे 46% क्षेत्र लागवडीखाली आहे. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र आहे? तर योग्य उत्तर उत्तर प्रदेश. पूर कालव्यांची संख्या सर्वात अधिक कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर पंजाब. भारताचे प्रमाण रेखावृत्त हे खालीलपैकी कोणत्या शहराच्या जवळून गेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अलाहाबाद. भारतात सर्वाधिक साक्षर असलेले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर केरळ असायला पाहिजे, परंतु पर्याय नाही, परंतु आपण केरळ गृहीत धरा.
जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापलेले आहे? पर्याय क्रमांक 1 2.4. 2.4 मध्येच भारत आहे जगाच्या तुलनेत. पुढचा प्रश्न, अरवली पर्वतात सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे? योग्य उत्तर गुरु शिखर. खालीलपैकी कोणते ठिकाण पर्जन्य छायेच्या प्रदेशात येते? योग्य उत्तर आहे शिलाँग. येथे मॉसिनराम आणि चेरापुंजी येथे तुफान पाऊस पडतो, पण गारो खासी टेकड्यांच्या विरुद्ध बाजूला पर्जन्य छायेत असलेल्या शिलाँगमध्ये मात्र पाऊस कमी पडतो. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? योग्य उत्तर आहे यमुना. वालुकामय मृदेमध्ये रिकामी जागाचे प्रमाण जास्त असते. योग्य उत्तर आहे क्षारांचे. भारतात चहाची लागवड प्रथम कोणत्या राज्यात करण्यात आली? अर्थातच आसाम. प्रश्न 40वा, रिकामी जागा महिन्याला भारतीय हवामानाचा संक्रमण काळ म्हणतात. योग्य उत्तर आहे ऑक्टोबर. केरळमधील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? योग्य उत्तर आहे वेमुनाड सरोवर. रेगूर मृदा ही रिकामी जागा खडकाच्या प्रदेशात आढळते, तर कोणत्या? बेसॉल्ट खडकाच्या प्रदेशात आढळते. ज्वारी उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? आपला महाराष्ट्र. यमुना चंबळ नदी खोऱ्यातील शेळ्यांना रिकामी जागा म्हणतात. जमुना पारी असं म्हणतात. भारतातील पहिला ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्प रांचीजवळ रिकामी जागा येथे सुरू झाला, तर योग्य उत्तर मुरीजवळ सुरू झाला. मुरी येथे सुरू झाला. जायकवाडी धरणाच्या परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. पुढचा प्रश्न आहे, निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोडा बेट्टा. भारतात सर्वाधिक वार्षिक तापमान कोणत्या राज्यात असते? योग्य उत्तर आहे तामिळनाडू. भारताला रिकामी जागा मान्सून वाऱ्यांपासून जास्त पाऊस मिळतो. योग्य उत्तर आहे नैऋत्य. आपल्याला सुद्धा नैऋत्य वाऱ्यापासूनच पाऊस मिळतो. उल्कापातामुळे कोणत्या सरोवराची निर्मिती झाली आहे? आपल्या शेजारचंच लोणार, महाराष्ट्र. महाराष्ट्रात कोणत्या जातीच्या शेळ्या प्रसिद्ध आहेत? उत्तर आहे सुरती शेळ्या. रेल्वेसाठी प्रवासी डब्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे पेरांबूर. पर्याय 3. दादरा नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र पूर्णपणे रिकामी जागापासून होणाऱ्या जलसिंचनावर अवलंबून आहे, तर योग्य उत्तर आहे विहिरी. 54वा प्रश्न, मध्य प्रदेशात स्थलांतरित शेती कोणत्या नावाने ओळखली जाते? तर बेवर. पर्याय 4. ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? झूम म्हणतात. प्रश्न 56, सौराष्ट्रातील दूध उत्पादनासाठी कोणत्या गायीची जात प्रसिद्ध आहे? तर गीर गाय. हल्ली आपल्याकडे गीर गायीची मागणी खूप जास्त वाढत आहे दुधाची. भारतातील रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर योग्य उत्तर आहे कर्नाटक. पर्याय क्रमांक 1. जगात दगडी कोळसा उत्पादनात भारताचा कोणता क्रमांक लागतो? तर आपला 3रा क्रमांक लागतो. भारतात नैसर्गिक वायू व खनिज तेलाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? भारतात. योग्य उत्तर आहे मुंबई हाय. पश्चिम घाट व पूर्व घाट कोणत्या पर्वतात एकत्र येतात? योग्य उत्तर आहे निलगिरी पर्वतात. भारतात एकूण पर्जन्याच्या किती टक्के पर्जन्य नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून मिळते? तर 80% पर्जन्य आपल्याला नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून मिळते. महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात असलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार. दख्खनच्या पठारावर आढळणारी मृदा कोणती? तर रेगूर मृदा हे उत्तर आहे. प्रश्न 64, गंगेच्या त्रिभुज प्रदेशात कोणत्या वृक्षांची संख्या जास्त आहे? तर योग्य उत्तर आहे सुंदरी किंवा सुंदरी म्हणून सुंदरबन म्हणतात त्याला. नहरकटिया तेलक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आसाम. भारतात पशुगणना दर किती वर्षांनी होते? तर योग्य उत्तर आहे 5.
भारतात गव्हाखालील क्षेत्र व उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर हे आहे पणजीला, गोवा. भारताचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मृदेने व्यापलेले आहे? तर गाळाच्या मृदेने व्यापलेले आहे. कोणत्या नदीवर धुवाधार धबधबा आहे? तर योग्य उत्तर आहे नर्मदा नदीवर. कोणत्या नदीवर जोग धबधबा आहे? तर शरावती. तर हे 4. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी अणुविद्युत केंद्र आहे? तर हा आपण शाळेत असल्यापासून प्रश्न आहे, तारापूर. प्रत्येकाला आठवत असेल. हिमाचल प्रदेशात मणीकरण येथील विद्युत केंद्र रिकामी जागा भूऔष्णिक आहे. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात मध्यवर्ती आहे? तर आपण आहोत पूर्व गोलार्धात मध्यवर्ती. पुढचा प्रश्न, भारत व श्रीलंका यांना खालीलपैकी कोणत्या समुद्रधुनीने अलग केले आहे? तर पाल्क समुद्रधुनीने आपल्याला अलग केलं. भारतीय पठाराचे कोणत्या नदीमुळे 2 भाग झालेले आहेत? याचं योग्य उत्तर आहे नर्मदा. भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर चिल्का सरोवर सगळ्यात मोठे. हरियाणा व पंजाबमधील रिकामी जागा जातीच्या म्हशी दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. तर मुर्रा म्हशी. भारतातील पहिली ताग गिरणी पश्चिम बंगालमध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर रिश्रा इथे सुरू झाली. दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण भारतातील आनायमुडी हे सगळ्यात उंच शिखर आहे. अन्नमलाई टेकड्यांमध्ये केरळमध्ये आहे, ज्याची उंची 2695 मीटर आहे. भारतात आधुनिक लोह पोलाद उद्योगाचा प्रारंभ कोणत्या ठिकाणी झाला? योग्य उत्तर आहे कुल्टी. भारतातील पहिला खत कारखाना सिंद्री येथे सुरू झाला होता, झारखंडमध्ये बरं का, सिंद्री. खालीलपैकी कोणती मृदा चहा उत्पादनासाठी चांगली असते? तर पर्वतीय मृदा. भारतातील किती टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे? 2%. दुसरा पर्याय 34% सिंचनाखाली आहे. अरुणाचल प्रदेशात ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर दिहँग नावाने ओळखली जाते. आणि ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये सॅंगपो नावाने वाहते, आणि जेव्हा ते अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते तेव्हा तिला दिहँग म्हणतात. भारतात पहिला साखर कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला होता? बिहार. साल होतं 1903 आणि नाव होतं गावाचं त्या मढौरा. उन्हाळ्यात भारतीय उपखंडात वायुदाब किती मिलीबार असतो? योग्य उत्तर आहे 1000 मिलीबार. पर्याय क्रमांक 1. भाकरा धरणाच्या जलाशयास रिकामी जागा म्हणतात? तर गोविंद सागर असं म्हणतात. हिमाचल प्रदेशातील भाकरा नांगल जे धरण आहे त्या अथंग सागराला हे नाव दिलेलं आहे. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात होणारे पीक कोणते आहे? तर ज्वारी. प्रश्न 90वा, भारतात मॅंगनीजचे सर्वात जास्त साठे कोणत्या राज्यात आढळतात? योग्य उत्तर आहे, तर या प्रश्नाचं उत्तर थोडंसं कमी अधिक कन्फ्युजच आहे, परंतु झारखंड असायला पाहिजे किंवा ओडिसा असायला पाहिजे, परंतु इथे झारखंड आहे. तर मित्रांनो फायनल ओडिसाच याचं उत्तर पाहिजे, परंतु इथे नाही, आपण ओडिसा लक्षात ठेवा. महाराष्ट्रात नागपूर जिल्हा हा कोणत्या खनिजाच्या साठ्याकरिता प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे मॅंगनीज या साठ्यासाठी. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे शहर कोणते? तर आपली मुंबई सगळ्यात मोठे लोकसंख्येच्या दृष्टीने. भारतीय पठाराच्या ईशान्येस कोणत्या टेकड्या आहेत? योग्य उत्तर आहे राजमहाल. ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून कोणत्या राज्यात पाऊस पडतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू. गोदावरी व कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान कोणते गोड्या पाण्याचे सरोवर आहे? गोदावरी कृष्णाच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान. योग्य उत्तर आहे कोल्लेरू. हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे आणि हे आंध्र प्रदेशात आहे.
खालीलपैकी कोणत्या मृदेत ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता अधिक असते? रेगूर मृदेत. प्रश्न 97. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? योग्य उत्तर आहे उलर आणि हे जम्मू काश्मीरमध्ये आहे. भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो? योग्य उत्तर आहे मेघालय या राज्यामध्ये. गाळाच्या मृदेने भारताचे सुमारे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 22%. प्रश्न 100. जांभ्या मृदेने भारताचे सुमारे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, परंतु ते आता 3 ते 5% असा अलीकडच्या निरीक्षणात लक्षात आलेलं आहे. महाराष्ट्रातील उन्हाळी चाऱ्याचे पीक तर कोणते आहे? कडवळ. उन्हाळ्यात जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी पेरले जाते. भारताचे हवामान खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? योग्य उत्तर मान्सून. गव्हाचे दर हेक्टरी उत्पादन कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? तर योग्य उत्तर आहे पंजाब. ऊसाखालील एकूण क्षेत्राच्या दृष्टीने कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर उत्तर प्रदेश. आधी आपला प्रश्न आला होता की साखर कारखाने कुठे आहेत? सगळ्यात जास्त तर UP मध्येच. लोह खनिजाचे साठे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात? योग्य उत्तर आहे चंद्रपूर आणि गडचिरोली या दोनही जिल्ह्यामध्ये आढळतात. म्हणजे गडचिरोलीमध्ये सुरजागड जवळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात या 2 ठिकाणी सापडतात. प्रश्न 106. बॉक्साईट खनिजापासून कोणता धातू मिळतो? तर योग्य उत्तर आहे बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम मिळतो. खनिज उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे झारखंड. भारतातील अंतर्गत मत्स्योत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 109. भारतात सागरी मासेमारीत कोणते राज्य अग्रेसर आहे? तर सागरी मासेमारीत आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे, कारण आपल्याला निसर्गाने खूप मोठा समुद्रकिनारा दिलेला आहे. आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. भारतातील मत्स्योत्पादनापैकी किती टक्के उत्पादन अंतर्गत मासेमारीतून होते? कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आपण कॉमेंट करून सांगाल ही अपेक्षा करतो. आपण यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. आपण फेसबुकला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, पेज फॉलो करा आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.